नमस्कार. ट्रेंडी व्लॉग्सच्या या आजच्या रेसिपी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तर बनवलेले आहे सोयाबीन कोफ्ता करी. त्यासाठी इथे मी 1.5 वाटी सोयाबीन घेतलेला आहे. सोयाबीन पॅकिंग जरी असला तरीसुद्धा आपल्याला त्याला स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचं आहे. इथं मी एकदा धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. गॅसवर एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. आता त्या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे सोयाबीनच्या वड्या टाकायच्या आहेत. आता या सोयाबीनच्या वड्या फक्त 5 मिनिटं पाणीमध्ये उकळून घ्यायच्या आहेत. एका गाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवायचं आहे. त्यावर आपल्याला गार पाणी टाकायचं आहे म्हणजे कुकिंग प्रोसेस थांबते. सोयाबीनचे कोफ्ते आणि ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी कांदे, टमाटे, लसूण आणि आलं ग्रेव्हीसाठी कापून घेतलेलं आहे आणि कोफ्त्यांसाठी हिरवी मिरची, लसूण, आल्याचे 1 इंच तुकडं आणि कोथिंबीर घेतले आहे. उकडलेले 2 बटाटे घेतले आहे. म्हणजे आपल्याला कोफ्त्यांमध्ये बाइंडिंग करायचे आहे. त्यासाठी बटाटे उकडलेले टाकले की छान असे कोफ्ते तयार होतात आणि चवसुद्धा खूप छान लागते. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये आपल्याला ग्रेव्हीसाठीचे कांदे भाजून घ्यायचे आहे. कांदे आपल्याला जास्त काळपट रंगाचे करायचे नाही. फक्त ग्रेव्हीसाठी तांबडे रंग येतील किंवा गुलाबी रंग होतील तोपर्यंतच परतायचे आहे. आता कांदे भाजले जातात तोपर्यंत इथे मी कोफ्त्यांसाठी तयारी करून ठेवते. सोयाबीनच्या वड्या आणि बाकीचे जे साहित्य आहे मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आलं ते मिक्सरमध्ये जाड-बारीक वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक पेस्ट करायची नाही आणि बिना पाण्याचंच वाटायचं आहे. आता हे मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते. कोफ्त्यांमध्ये हिरवी मिरचीचा वापर केला आहे त्यामुळे लाल तिखट नाही वापरला तरीसुद्धा चालतं. इथे मी 1 चमची गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला हे उकडलेले बटाटे किसून घ्यायचे आहे आणि जर मॅशरने मॅश करून घ्यायचे असतील तरीसुद्धा चालतील, कारण की आपल्याला कोफ्त्यांमध्ये अगदी नरम असा बटाटा वापरायचा आहे. आता हा बटाटा मी इथं किसून घेतला आहे आणि ते आपल्याला कोफ्त्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे. कोफ्त्यांमध्ये इथे मी 2 चमचीसारखं बेसन टाकलेलं आहे म्हणजे चणा डाळीचं पीठ टाकलेलं आहे आणि ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि लिंबूच्या आकारा एवढे गोळे तयार करायचे आहे. कोफ्त्याच्या मिश्रणाला जर पाणी सुटत असेल तर त्यावेळीच 1-2 चमची चणा डाळीचं पीठ टाकून द्यायचं म्हणजे आपले कोफ्ते छान असे तयार होतात. इथे मी एक करून सगळे कोफ्ते तयार करून घेतलेले आहेत. इथं एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेलाचं तापमान थोडंसं हाय पाहिजे तरच आपले जे कोफ्ते आहे ते छान तळले जातात. कोफ्ते तळायला कमीत कमी 7 ते 8 मिनिटं लागतात. कोफ्ते तळून झालेले आहेत. आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते. बाकीचे उरलेले कोफ्तेसुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. थोडा वेळ लागतो पण छान असे वरून क्रिस्पी आणि आतून मऊसूत असे कोफ्ते तळून तयार होतात. आता हे कांदेसुद्धा गुलाबी रंग होईपर्यंत परतून झालेले आहेत आणि यामध्ये मी आलं, लसूण आणि टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो नरम झाले की गॅसची फ्लेम बंद करायची आणि गार झाल्यावर हे मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. ग्रेव्हीसाठी परफेक्ट असे कांदे टोमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे. आता एका कढईमध्ये तेल गरम करायचं आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे. जिरं छान असं फुललं की त्यामध्ये कांदे टोमॅटोची पेस्ट टाकून परतून घ्यायचं आहे. त्याला तेल सुटायला लागलं की त्यामध्ये रोजचे मसाले टाकायचे आहे. 1 चमची लाल तिखट टाकलेला आहे, अर्धी चमची हळद, 1 चमची काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे. काश्मीरी लाल मिरचीने रंग खूप छान येतो त्यामुळे टाकलेली आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. इथे मी 1 ग्लाससारखा पाण्याचा वापर केलेला आहे. आपल्याला घट्ट किंवा पातळ कशी हवी आहे त्यानुसार आपण पाणी टाकायचं. आता याला छान उकळ येऊ द्यायची आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि गरम मसालासुद्धा टाकायचा आहे. इथे मी गरम मसाला सगळ्यात शेवटी टाकलेला आहे. गरम मसाला शेवटी टाकल्याने भाजी खूप चविष्ट होते. गरम मसाले परतताना जरी टाकला तरीसुद्धा चालतो. इथं छान 5 ते 6 मिनिटांनंतर भाजीला उकळ आलेले आहे आणि तरीसुद्धा सुरेख आलेले आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. सोयाबीनचे कोफ्ते या ग्रेव्हीमध्ये टाकले तरीसुद्धा चालेल किंवा आयत्या वेळी एका प्लेटमध्ये ठेवून त्यावर ही ग्रेव्ही टाकलात तरीसुद्धा चालते. इथे मी सोयाबीनचे कोफ्ते सर्व करून घेतले आहे ग्रेव्हीसोबत आणि मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. अजूनपर्यंत जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा. चवीला खूप छान लागते आणि गरमागरम पोळी किंवा नानसोबत खायला तर अजूनही छान लागते. तुम्हाला हा आजचा रेसिपीचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.